नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. तर आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे मी एक नवीन रेसिपी, आणि त्या रेसिपीचं नाव काय आहे आणि ती कुठली आहे ती लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमार्फत. तर आज ती रेसिपी आहे आपल्या हेल्थसाठी, आपली हाडांसाठी, आपल्या पूर्ण बॉडीसाठी, सगळ्यासाठी आपल्याला ती रेसिपी, तो पदार्थ आपल्यासाठी खूप हा गरजेचा आहे. आपल्या कंबरदुखीवर म्हणू नका, पाठदुखीवर म्हणू नका, पायदुखीवर म्हणू नका, सगळ्यावर उपयुक्त असा एक छानसा पौष्टिक लाडू कसा करायचा तो आज मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. तर चला उशीर न करता पटापट आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आजच्या रेसिपीला सुरुवात करायच्या आधी आज तुम्हाला मी काय काय साहित्य लागणार आहे लाडू बनवण्यासाठी. तर लाडू कसले बनवत आहोत आपण? मेथी, डिंकाचे, ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक असे लाडू, छानपैकी मस्त लाडू बनवणार आहोत. ते कसे कसे काय काय बनवायचं, काय काय साहित्य लागतंय ते बघूया आपण पटापट. चला तर मग उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला फटाफट. आता मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. काय काय साहित्य आहे ना ते बघूया. चला आपण. हे आहे अर्धा किलो तूप, अमूल प्युअर घी आणलेलं आहे मी. आणि इथे सगळं साहित्य आहे ते बघा आता काय काय आहे. वेलची पावडर करायची आहे मला. इथे मेथ्या आहेत, 1 पॅकेट मेथी घेणार आहे मी. त्याच्यानंतर डिंक आहे, ओवा आहे, इथे हलीम आहे, आणि इथे हे अक्रोड आहेत. इथे हे पिशवीमध्ये हे करून ठेवलेलं आहे, काय आपलं खारीक. त्याच्यानंतर सनफ्लावर सीड्स आहेत. त्याच्यानंतर पंपकिन सीड्स आहेत. आणि इथे आहे आपली काय म्हणतात त्याला, किशमिश, ते आहे. परत इथे मी काजू, बदाम, पिस्ता हे सगळं असं क्रश करून ठेवून दिलेलं आहे. आता मला हे सगळं पुन्हा वाटून घ्यायचं आहे आणि मग ते सगळं व्यवस्थित काय काय करणार आहे. आता हे सगळं मेथी साहित्य बघून, याला मनुका म्हणतात, हे सगळं साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल तर मी काय रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आजची रेसिपी आहे मेथीचे स्पेशल लाडू. मेथी, डिंक असे हे सगळे आपले लाडू मी बनवणार आहे. ह्याचे मिक्स सगळे लाडू ड्रायफ्रूट्स घालून. आणि इथे मी वाटीच्या प्रमाणाने सगळं घेणार आहे. तर आता मी हे तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं मी काय काय घेणार आहे ते. तर मंडळी चला, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत पार 3:30 वाजलेले आहेत. खूप उशीर झालेला आहे आणि आता सगळं आटपता एवढे वाजलेत. आणि एकीकडे मी ही सावित्रीबाई फुले सिरियल टी व्हीवर आपल्या बंद झालेली आहे, पण यूट्यूबवर चालू झालेली आहे. नक्की बघा, खूप सुंदर सिरियल आहे, खूप छान सिरियल आहे. अगदी आपल्या टी व्हीवाल्यांनी बंद करून टाकली का कोणास ठाऊक, ब्राह्मणांच्या काय असेल प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे बंद करून टाकली. पण यूट्यूबवर चालू आहे. यूट्यूबवर जाऊन तुम्ही ज्योतिबा फुले सिरियल टाकलीत नाव का ती तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की बघा, खूप सुंदर सिरियल आहे. आपल्या बायकांसाठी म्हणजे खूप काही काही त्यांनी केलं, ते सगळं काही दाखवले. आणि काही जणांना माहितीही नाही त्यांच्याबद्दल, तर तुम्हालाही समजेल की ज्योतिराव फुले कोण होते, सावित्रीबाई फुले कोण होती. ज्यांना माहीत नाही त्यांना समजेलच. खूप सुंदर सिरियल आहे, बघा, नक्की बघा. आपल्या बायकांचा उद्धार तर यांच्यामुळेच तर झालेला आहे. चला, आता खूप झाल्या गप्पा, काम राहिलेलं आहे, भांडी राहिले. आता मी भांडी आहे ना सगळं लाडूचं वगैरे झालं ना नंतर घासणार एकदाच. आता इथे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. चला पटापट आता आपण करायला घेऊया फटाफट. वाजणार आहेत 6 तरी वाजतील मला हे सगळं करता. अजून गूळ आणायचं आहे, वरुणला पाठवते मी खालती गूळ आणायला, आणि पटकन सुरुवात करायला घेऊया. चला, आता मी पहिल्यांदा ही मेथी भाजून घेते. म्हणजे आता सगळी पूर्वतयारी आहे ना जी लाडवाची, ती सगळी पूर्वतयारी मी आता करून घेणार. एक एक जिन्नस, सगळे पदार्थ सगळं व्यवस्थित फ्राय करून भाजून घेणार. आता ही भाजली ना का जरा चांगली मिक्सरमधून काढून घ्यायची, मस्त त्याची हे करायची पावडर, आणि मग ती आपल्या लाडूमध्ये घालायची. आता मी हे एवढी घेतलेली आहे. आय थिंक ही ना
50 ग्रॅम वगैरे किंवा 25 ग्रॅम असेल. त्या पाकेटवर असेल लिहिलेलं किती ग्रॅम आहे. मी डिमार्टवरून हां 100 ग्रॅम होती, तर मी त्याच्यातली अगदी थोडीशी काढली आहे, जास्त नाही घेतली. 100 ग्रॅममधून आता 70-80 ग्रॅम राहिली असेल ती फार फार तर. चला तर आता मी पटापट सगळं भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता मी इथे हे हलीम घेतलेले आहेत, ते पण 100 ग्रॅमच आहेत. तर ते मी हलीम सगळेच घेणार आहे 100 ग्रॅम तेवढे, कारण की हलीम खूप चांगलं असतं आपल्या कमरेसाठी, पण खूप चांगले असतात, त्याच्यामध्ये खूप पौष्टिक असे घटक असतात, म्हणून आपण ते हलीम घ्यायचं. आता हलीम ते मी घालणार आहे ओवा, तो पण 100 ग्रॅम आहे, पण तो मी फक्त अर्धा घातलेला आहे, जास्त नाही घातला आहे ओवा. अर्धं पॅकेट म्हणजे 50 ग्रॅम ओवा घातलेला आहे. तो पण आता आपण छान भाजून घ्यायचा. असे सगळे प्रत्येक जिन्नस मी भाजताना तुम्हाला दाखवते. तर आता मी ना ही वाटी घेतली आहे, याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आता मी याच वाटीने सगळे ड्रायफ्रूट्स मोजून घेणार, बरोबर 1-1 वाटी सगळे ड्रायफ्रूट्स घेणार आहे. तर आता पहिले घेते आहे मी खारीक. हे बघा 1 वाटी खारीक घेतलेलं आहे. हां अजून थोडंसं घेऊया, जरा जास्त चांगलं खारीक नाही का. चला तेवढं खारीक घेतलं आहे. आता हे चांगलं भाजून घेऊया. भाजताना ना त्याच्यामध्ये मी घालणार आहे अजूक तूप, आपलं घरात असेल बनवलेलं तुमचं तर अतिउत्तम. 1 चमचा तूप घातलेला आहे खारीक भाजायला. म्हणजे मी सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते बरोबर 1-1 चमचा तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार. आणि आता हे भाजले ना का मी हे पुन्हा मिक्सरला वाटून घेणार. आणि आता इथे मी मेथी पण वाटून घेतलेली आहे. तसंच मी अजून काय वाटलं, हां मेथीच वाटली, आता फर्स्ट मेथी वाटली आणि वेलची पण वाटून झालेली आहे. तर असं अगदी मीडियम गॅसचा फ्लेम करायचा आपला, आणि त्याच्यावर हे सगळं खरपूस असं व्यवस्थित सगळं ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. इथे हलीम आणि ओवा हे पण भाजून झाले आणि हे पण मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर आता इथे मी 1 वाटी अक्रोड घेतलेले आहे, ते पण आपण तूप घालून भाजून घ्यायचे छानसे. हे वैष्णवदेवीचे आहेत अक्रोड, वैष्णवदेवीला गेलेले ना तिथून आणलेले आहेत त्या. ते पण 1 चमचा तूप घातलेला आहे, तर ते पण चांगले भाजून घेऊया मस्त याच्यात. तर आता आपण इकडे हे काजू बदाम पिस्ता सगळं काही मिक्स केलेलं आहे ना ते 1 वाटी घेतलं आहे मी. आणि अजून थोडंसं घातलं म्हणजे 1.5 वाटी, या 1.5 वाटी काजू बदाम घेतलेले आहेत, ते पण आता आपण ह्याच्यात भाजून घ्यायचे मस्त. ते मी आता ते काय मिक्सरला वाटायचं नाही, आता मी खारीक वगैरे सगळं वाटून झालेलं आहे. आता फक्त हे भाजून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. सगळे ड्रायफ्रूट्स यासाठी भाजायचे असतात कारण की लाडू भरपूर दिवस राहिले तरी काही त्याला होत नाही, कारण की मग नाही भाजलं ना हे ड्रायफ्रूट्स का मग लाडवांना ना असं खौटसारखा वास येतो. म्हणून हे सगळं जिन्नस आपण जेवढे ड्रायफ्रूट्स घेतलेत ना ते सगळं तूप घालायचं आणि मस्तपैकी फ्राय आपलं चांगलं असं रोस्ट करून घ्यायचं, भाजून घ्यायचं छान. म्हणजे ते व्यवस्थित भरपूर दिवस लाडू आपले 1-2 महिने तरी लाडू राहतात व्यवस्थित मेथीचे. आणि अजून आपल्याला आता डिंक पण भाजायचा आहे, तळून घेणार डिंक. आणि जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ना तर त्याच्यात सुद्धा डिंक टाकलात ना तर छान फुलतो. पण आता मी गॅसवर तळूनच घेणार आहे. चला पहिले हे करून घेते. तर आता आपले काजू बदाम भाजून झालेले आहेत. आता मी ह्याच्यात घालणार आहे पंपकिन सीड्स, म्हणजे आपल्या भोपळ्याच्या बिया, त्या घालते थोड्याशा, अर्ध्या घालते. आणि त्याच्यानंतर हे सनफ्लावर सीड्स आहेत म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, त्या घालते थोड्याशा. हे पाकिट आहे 100 ग्रॅमचं, तर त्याच्यातलं मी अर्धं घातलं आहे, म्हणजे 50-50 ग्रॅम घातलेलं आहे. 50 ग्रॅम पंपकिन सीड्स आणि 50 ग्रॅम आपल्या सनफ्लावर सीड्स, अशा दोन्ही घातलेल्या आहेत. आणि आता या पण आपण चांगल्या भाजून घ्यायच्या. दोन्ही पंपकिन्स आणि सनफ्लावर सीड व्यवस्थित फ्राय करून असं मस्त रोस्ट करून भाजून घ्यायच्या. आणि तुपामध्येच भाजते मी सगळं.
हे झालं का मला खोबरं पण भाजायचं आहे, हे किसणार पहिले आणि मग भाजून घेणार. आणि आता हे पंपकिन सीड्स आहेत ना, तर हे पण मी थोडेसे मिक्सरला असे फिरवून घेणार आहे. जरासे असे जाडसरच फिरवून घेणार. मस्त बारीक गॅसवर ना रोस्ट करायचे ह्याला छान असे. हे पण असे कसे ड्राय होणार नाही ना सगळे लाडू, म्हणून थोडंसं तूप घालून हे सगळं ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचं. फक्त मनुका नाही भाजायचा, मनुका तशाच टाकून द्यायचा. आता मला खोबरं भाजायचं राहिलं आहे फक्त आणि डिंक फ्राय करायचं राहिलं. सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं काय केलं मी, एवढी मोठी चांगली भली मोठी वाटी होती, एकच पाव किलोची असेल एक वाटी बरोबर, तेवढी वाटी घेतली मी आणि कापून घेतलं सरळ आणि मिक्सरला असं वाटून घेतलं का मग ते पटकन आपलं भाजलं जातं. पहिले भाजा आणि मग वाटत बसा, त्यापेक्षा पहिले चांगलं असं कापलं आणि मग किती मस्त झालंय. अगदी डेसिकेटेड कोकोनट असतं ना तसं झालेलं आहे ते. परत अगदी थोडंसं, कारण की ह्याला कसं जास्त तूप नाही लागत लाडूला, आपल्या खोबऱ्याला ऑलरेडी त्याच्यातून तूप निघतंच नाही का तेल, म्हणून आता ते पण चांगलं आपण खोबरं भाजून घेऊया. आता हे झालं का मग मी भाजणार आहे, फ्राय करणार आहे डिंक. मग तुम्हाला सगळं भाजून झालं ना का आता दाखवेन. हे बघा आता आपलं खोबरं ना छान असं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान व्यवस्थित सगळीकडून भाजलं गेलं पाहिजे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि भाजायची. चांगलं व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं. हे सगळे पदार्थ करताना आपल्यामध्ये पेशन्स ठेवायचे, घाई करायची नाही. घाई केली का मग ते करपून जाणार किंवा जळून जाणार सगळं. त्यापेक्षा अगदी संयमाने करायचं आहे. हळू बारीक गॅसवर फ्राय करून भाजून घ्यायचं आहे चांगलंपैकी. आता आपलं आणखीन एक राहिलं भाजायचं आणि ते म्हणजे तीळ. आता मी हे एवढे तीळ घेतलेले आहेत आणि खसखस पण घालणार आहे. खसखस मी नंतर घालेन, जेव्हा पीठ वगैरे भाजेल ना तेव्हा खसखस घालणार आहे. तर आता हे पण भाजून घेऊया. तीळ भाजून घेऊया. त्याच्यामध्ये घातलं तूप. तर मी गॅस चालू करते, गॅस बंद केला होता कारण की आता सगळं जवळजवळ झालेलं आहे भाजून. फक्त आता डिंक फ्राय करायचं आहे. आता हा डिंक घेतलेला आहे, 100 ग्रॅम डिंक आहे हा. एवढाच्या एवढा मी सगळा डिंक घालणार आहे. ठीक आहे. आता हे आपण सगळं व्यवस्थित छान असं तीळ भाजून घेऊया आपण बारीक गॅसवर. थोडेसेच घेतले तीळ. नेहमी मी जास्त क्वांटिटीचे लाडू करते, जवळजवळ लाडू होतात माझे ना 2-2.5 किलोचे लाडू होतात. कारण की मी तेव्हा अर्धा किलो गव्हाचं पीठ घेते, जाडसर दळून आणते. पण मी आता काही जाडसर दळून काही आणलेलं नाही आहे. आता मी ना डायरेक्ट चपातीचं आपलं पीठ आहे ना घरात तेच वापरणार आहे, कारण हे जास्त नाही आहेत ना, थोडेसेच लाडू करणार आहे आता मी. नंतर मी अर्धा किलो पीठ घेतलं ना तर माझं हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे ना जवळजवळ सगळं बनवून एकत्र केलं ना का ते बरोबर 1.5 किलोवर जातं. आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग एकीकडे काढून घेते आणि मग दाखवते. तर आता मी ना या तिळामध्ये खसखस पण फ्राय करायला घातलेली आहे. म्हणजे वेगळी फ्राय केली ना तर ती अशी उडते आणि पटकन जळून जाते, म्हणून मी ती ह्याच्याबरोबरच फ्राय करायला घातलेली आहे. आता मी हे भांडं उतरवते आणि दुसरं फ्राय करायला ठेवते आणि ते गरम आहे त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये खसखस वगैरे चांगली भाजून होऊन जाईल. आता आपण हे भांडं ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता मी तूप घालते, आणखीन घालणार आहे तूप भरपूर आणि हे फ्राय करायला घेऊया. तर मी अमूलचं तूप घेतलेलं ना तेच मी आता इथे फ्राय करायसाठी घालते थोडंसं. तेच आता सगळ्यासाठी वापरणार आहे. आपण हे थोडासा गॅस फास्ट केला आणि आता डिंक फ्राय करायला घेऊया. आजचा ब्लॉग बहुतेक खूप मोठा होणार आहे, कारण की हे सगळं दाखवायचं बोललं का व्यवस्थित दाखवायचं आहे. सो तुम्ही आजचा ब्लॉग हा रेसिपीचा
लाडूच्या मेथीच्या लाडूच्या रेसिपीचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा, म्हणजे सगळं तुम्हाला कसं कसं काय काय किती किती घेतलेलं आहे ते कळेल. आता हा डिंक आहे, हा 100 ग्रॅम आहे. तर आता मी हा थोडा 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 करून सगळा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. चला मंडळी, आता डिंक फ्राय करून घेऊया. हे बघा, मी 2 टाकून बघितले होते, ते तूप तापलंय का, तुपातच तळायचं ते टाकायचे आणि असं व्यवस्थित सारखं हलवत राहायचं, म्हणजे ते सगळीकडून बरोबर व्यवस्थित तळले जातात. असा छान फुलतोय डिंक मस्तपैकी. आता गॅस करायचा बारीक, मस्त बारीक गॅसवर सगळीकडून व्यवस्थित तो फ्राय करून घ्यायचा. फ्राय झाला पाहिजे छानसा मस्त असं. हे बघा, करपवायचा नाही. आता हा झालाय. आता हा आपण काढून घेऊया ताटामध्ये पटकन. लगेच फ्राय होतो, जास्त वेळ लागत नाही. आता मी असाच हा सगळा फ्राय करून घेणार आहे. आता परत दाखवतो. असा टाकला चांगला, थोडासा गॅस करायचा मोठा आणि बघा असा तो फुलतो छान. तर चला, आता आपलं सगळं काही पूर्वतयारी झालेली आहे लाडूची. हे सगळं भाजून वाटून सगळं झालेलं आहे. हे बघा, इथे आहे हे ओवा आणि हलीम, खारीक पावडर आहे, इथे अक्रोडची पावडर आहे, इकडे आपले बदाम पिस्ता परत काजू आहेत आणि इथे हे मी ते सनफ्लावरचे आणि पंकिनचे सीड्स वाटले ते आहेत. इथे आहे सुकं खोबरं आणि इकडे आहे डिंक, छान मस्त फुलला आहे बघा डिंक. इथे वेलची वाटून ठेवलेली आहे. इथे मेथी आहे, ही मेथी वाटून ठेवलेली आहे. इथे घेतलेलं आहे आपलं चपातीचं पीठ. हे चपातीचं 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं सामान एवढं झालेलं आहे. तर आता बघूया, पीठ परत बघते आणि 1 वाटी आणखीन वाढवते. आणि ह्या मनुका आहे. इथे 1 किलो गूळ आणून ठेवलेले आहे आणि अर्धा किलो तूप आहे. आता हे सगळं तयारी झालेली आहे. आता मी आपलं भाकरीचं गव्हाचं पीठ भाजायला घेते तूप घालून, ठीक आहे. तर हे बघा, हे सगळं आता मी एकत्र करणार आणि किती सारण होणार आहे. आणि हे तुम्ही एवढं सगळं घेतलं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पीठ घालायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ स्किप करू शकता. पीठ न घालता ह्याचेच फक्त गूळ घालून किंवा आपले ओले खजूर खारीक असतात ना, ओले खजूर ते घालायचे ह्याच्यामध्ये. जवळजवळ ह्याला ना अर्धा किलो तरी किंवा पाव किलो तरी ओले खजूर लागतील आणि त्याच्यामुळे ते चांगले व्यवस्थित वळले जातील. म्हणजे फक्त ते ड्रायफ्रूट्सचे लाडू होतील. मग मेथी घालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. हां, तर चला, आता पण मी पीठ घालूनच करणार आहे लाडू. चला, आता मी पीठ भाजायला घेते. मंडळी, आता ना मी एवढं मोठं टोप ठेवलेलं आहे कारण की पीठ आणि सगळं सामान आपलं ह्याच्यातच राहील की नाही पण शंका आहे आता एवढ्या टोपामध्ये. तर ही मोठी लंगडी मी घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे तूप घातलेलं आहे. आता तूप गरम झालं ना का आपण ह्याच्यामध्ये घालायचं पीठ आणि मस्तपैकी असं गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत पीठ छान भाजून घ्यायचं. तर हे बघा, आता मी ना पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर तुम्हाला वाटेल आता तूप कमी झालं आहे, पण नाही. जसजसं ते पीठ व्यवस्थित भाजून होणार ना तर आपल्याला कळेल की तूप बरोबर आहे की नाही. जर कमी वाटलं तर आपण तूप घालायचं. आणि तसंही आपण सगळं साहित्य आपण बनवलं आहे ना ड्रायफ्रूटचं, ते सगळं तुपातच तर भाजलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं काही जास्त तूप लागणार नाही आणि लागलंच तर आपण घालायचं. चला, आता व्यवस्थित छान असं ब्राऊन गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया ते पीठ. भाजून झालं का मग मी तुम्हाला दाखवेन, त्याची कन्सिस्टन्सी दाखवेन, कसं झालं का मी तूप परत घातलं का ते पण दाखवेन, ठीक आहे. तर आपलं पीठ बघा भाजतेच आहे मी अजून. पण मी आता काय करणार आहे ना, काही जण काय करतात, दूध घालून मेथी रात्रभर भिजत घालतात आणि मग ती सकाळी वाटून घेतात आणि ती अशी त्याच्या सकटच पिठामध्ये घालून भाजून घेतात. तर आता मी काय केलं आहे, मी सुकीच वाटलेली आहे. हे बघ, आता ही 50 ग्रॅम मेथी आहे. आता मी ही सगळी एवढी ह्याच्यात घालते आहे कारण एवढी पाहिजेच आहे, ठीक आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही सगळी मेथी घातलेली आहे आणि आता हे ह्याच्यात सकट पीठ भाजायचं. यावर्षी मी असे लाडू करून बघणार आहे. दरवर्षी मी त्या सगळ्या ड्रायफ्रूटमध्ये ते मेथी घालते, पण मी आता
या पिठामध्ये मेथी घातली. तर बघा कसं रवाळ पीठ झालेलं आहे. आणि ना मी ना अगदी 3 ते 4 चमचे तूप पुन्हा घातलेलं आहे. आता परत बघूया नंतर लागलं तर घालणार आहे, पण अजून पीठ भाजून नाही झालेलं आहे. चला आता मी काय करते, सरळ इथे गॅसच्या कट्ट्यावर इथे आपल्या ओट्याच्या कट्ट्यावर बसते आणि पीठ भाजून घेते. म्हणजे कसं उभं राहून पाय पण नाही दुखणार. चला तर आता मी इथे चक्क ओट्यावरच बसलेली आहे आणि पीठ भाजते. उभं राहून राहून पाय दुखायला लागले माझे. चांगलं व्यवस्थित असं छान खरपूस पीठ भाजायचं बरं का. हे लाडू आपल्याला खूप उपयुक्त आहेत. बायकांनाच असं नाही, माणसांना सुद्धा खाल्ले तरी चालतात. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लाडवांमध्ये कॅल्शियम, मिनरल सगळं, परत कार्ब सगळं म्हणजे लोह आपल्याला सगळं भेटणार आहे. ह्याच्यातूनच लाडवांमधून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी म्हणू नका, आपल्यामध्ये एनर्जी येण्यासाठी म्हणू नका, हा मेथीचा लाडू रोज खाल्ला पाहिजे. कंबर दुखत असेल तर त्यासाठीही हा लाडू खूप छान आहे. असं नाही की बाळंत झाल्यावरच की हे लाडू खायला पाहिजे, तर आपण असेही कधीही खाऊ शकतो. पूर्वी मी खूप वेळा करायची, आत्ता हल्ली बंद केले होते. म्हटलं आता परत बनवूया, तुमच्या त्या निमित्ताने तुमच्याबरोबर एखादी रेसिपी शेअर होईल म्हणून मी हे लाडू पुन्हा बनवायला घेतलेले आहे. आपलं हे छान असं मस्तपैकी गोल्डन कलरवर भाजून झालेलं आहे. गॅस अजून चालू ठेवला आहे मी खाली. आता आपण या स्टेजला काय करायचं, आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित भाजून झालं आहे, कच्चं राहिलेलं नाही आहे पीठ. आता आपण इथे मी ना दूध गरम करत ठेवलं आहे. हां, तर इथे मी दूध गरम करत ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे. आणि आता हे दूध गरम ह्याच्यामध्ये आपण घालून द्यायचं आहे आणि मग हे मस्त असं फुलतं, छान असं फुलून येतं. थोडंसं दूध घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि पुन्हा 5-10 मिनटं, अगदी 5-10 मिनटंच परतून घ्यायचं छानसं. मस्त ते रवाळ होतं. मग दूध घातलं ना का टेक्स्चर छान येतं लाडूचा. आता मी 5 मिनटं पुन्हा भाजून घेणार आहे आणि मग गूळ मेल्ट करायला, गूळ वितळवायला पुन्हा या टोपामध्ये मी ठेवून देणार आहे. तर बघा मंडळी, आता मी ना हे सगळं जेवढं ड्रायफ्रूट्स होतं ना ते सगळं एकत्र केलं. डिंक वगैरे सगळं जेवढं होतं ना साहित्य, हे ते सगळं असं एकत्र करून घेतलं. आता ते केवढं मोठं बाऊल भरून झालेल बघा. आणि इथे हे पीठ एवढंच आहे. तर पीठ असेल अर्धा किलो असेल पीठ ते. आणि हे साहित्य झालेलं आहे जवळजवळ 1 ते 1.5 किलो साहित्य झालेलं आहे सगळं ड्रायफ्रूट्स. आता जेवढं मी ह्याच्यात घालणार म्हणजे मावेल तेवढंच घालणार आणि बाकीच्याचं बघूया आता किती राहतं आहे ते, मग बघू. चला आता मी ना हे ड्रायफ्रूट्सचं अर्धं ह्याच्यात ठेवलं, अर्धं ह्याच्यात केलं. आणि आता ह्याच्यामध्ये अर्धं पीठ घातलं आहे आणि ते आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं मी सगळं पीठ मिक्स करून मग गुळामध्ये घालताना दाखवते तुम्हाला. आता इथे आपण गूळ असं मेल्ट करून घेतलं आहे, फक्त गरम करून घेतलं आहे. त्याला तार काढायची नाही, अजिबात तार नाही काढायची, फक्त असं मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं पीठ मिक्स केलेलं हे दोन्ही सारण आता आपण ह्याच्यात घालून देऊया. चला, आणि मस्त मिक्स करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर मंडळी, आता ना हे आपलं गूळ आपण जेवढं घेतलं ना, म्हणजे 1 किलोला थोडंसं कमी उरलं आहे. मी दाखवते, 1 किलोमधलं फक्त एवढं गूळ उरलेलं आहे. एक एवढासा पीस उरलेला आहे, तेवढा मी ठेवला काढून, कारण बाकी गूळ बरोबर आता परफेक्ट गूळ झालेला आहे. आणि ना मी थोडीशी ना साखर पण वाटीभर वाटून घातली. जे गूळ आणि साखर व्यवस्थित अशी घातली ना की अगदी परफेक्ट होते. आता हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे सारण मस्त झालेलं आहे. आणि आपण ना ते एकदम व्यवस्थित सगळीकडे गूळ लागेल असं सगळी खालतून अगदी घेऊन मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला ह्याच्यात गूळ कमी वाटलं तर आता तुम्ही वरतूनही गूळ घालू शकता तसं, पण मी तर नाही घालणार आहे, कारण मी साखर पण घातलेली आहे. नाहीतर तुम्ही वरतून साखर आपली वाटून घातली तरी पण चालेल. ठीक आहे. आता मग आपण हे ना थोडंसं चाखून बघूया की आपलं गूळ वगैरे बरोबर झालेलं आहे की नाही. ते वेलची पूड वगैरे सगळं घातलेलं आहे. वा,
गूळ अगदी परफेक्ट झालेला आहे, साखर पण बरोबर आहे. वरतून आता थोडंसं सुद्धा गूळ घालायची गरज नाही आहे. चला आता पट्टापट वळून घ्यायचे लाडू, उशीर न करता, कारण ते गरम असतं ना हे सारण, तेव्हाच लाडू वळले जातात, नाही तर वळले जात नाही. तुम्हाला किती साईजचे हवे, केवढ्या साईजचे लाडू पाहिजे तसे तुम्ही ते वळायचे. गरम गरम लाडू हे करायचे असतात, हाताला चटके फार लागतात बरं का, पण गरम गरम वळले तरच ते वळणार. नंतर मग ते खूप असं चाबरट चाबरट सगळं सुक्कं टाक सारण होऊन जातं. हे बघा किती छान लाडू झालाय बघा, मस्त अगदी छान वळला जातोय. चला तर आता मी पटापट सगळे लाडू वळून घेते. आणि आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, लाडूच्या मेथीच्या लाडवांचा, मेथी डिंक सगळं ड्रायफ्रूट्सवालं, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला आता मी असेच सगळे लाडू करून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते व्यवस्थित केल्यानंतर, कळलं. आणि टेस्ट एकदम अप्रतिम झालेली आहे, सुंदर झालेली आहे. आता मी आमच्या ह्यांना पण जरासा टेस्ट करायला देते लाडू, सांगते कसा झालाय, ते सांगतील मला कसा झालाय मग लाडू. ओ टेस्ट करता का लाडू जरासा? अहो नंतर कराल, ठीक आहे. बरं चला आता आपण पटापट लाडू वळून घेऊया, गरम आहे तोपर्यंत, नाही तर थंड होईल. ठीक आहे, चला. एक नंबर लाडूची टेस्ट झालेली आहे. चला आता लाडू वळायला घेतलेले आहेत, पाहूया जरा कसं कारण ते झालं. गरम गरम असतात म्हणून तेव्हाच लाडू वळायला लागतात. थंड झालं ना का लाडू त्याचे काही वळत नाही. म्हणून आता उभ्या उभ्याच पटापट लाडू वळून घेते. फार गरम आहे, चटके सुद्धा लागतात माझ्या हाताला, पण काय गरम गरमच वळायला लागणार. वा वा वा, आधी हाताला कसं चटके. झालंय, छान झालंय का टेस्ट लाडूची, कशी झाली आहे? वा वा, आताच मी एक लाडू खाल्लेला आहे छानपैकी याच्यामधला एक लाडू घेऊन आता जस्ट मी खाल्लेला आहे. खूप सुंदर, शेवटी घरचा लाडू, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे अगदी भरभरून घातलेलं आहे. काय खायला ड्रायफ्रुट्स जास्त सगळे, घरचं बनवलेलं पौष्टिक तूप. लाडू. वा वा वा, खरंच छान. हा 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 हा. चला आता असे मी पटापट सगळे लाडू बनवून घेते. हा. आणि सगळे लाडू बनवून झाले ना का पुन्हा एकदा तुम्हाला दाखते कसे किती झाले ते तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, थोड्या वेळाने बोलूया आपण मग. चला. किती किलोचे बनवले लाडू? ते आता किती किलोचे नाही, मी असे अंदाजे वाटीचं प्रमाण घेऊन दाखवलं. वाटीच्या प्रमाणात सगळे लाडू दाखवलेत बनवायचे कसे, ते सगळं प्रमाणबद्ध दाखवलेलं आहे, अगदी व्यवस्थित. तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही सगळं ते असं साहित्य बरोबर जेवढं मी घेतले ना क्वांटिटी तेवढंच घ्या, किंवा त्याच्या अर्ध घ्या आणि करा. ठीक आहे, किलोच्या हिशोबाने घेतलं तरी भरपूर होतील मग, पण मी वाटीच्या हिशोबाने यावेळेस लाडू बनवले, तरी हे टोप भरून झालेलं सारण भरपूर. तर ड्रायफ्रुट्सचं झालं होतं माझे, नुसते ड्रायफ्रुट्सच जवळजवळ 1 ते 1.5 किलोचं झाले ड्रायफ्रुट्स, आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं होतं मी, आणि अर्धा किलो तूप असं घेतलं. तर एवढ्या ह्याच्यामध्ये आता हे किती लाडू होत आहेत. आता मी लहान मोठे असं काही बघत नाही, जसे जमतील तसे आपले करायचे पटापट. आपल्याला कुठे विकायचे आहेत? नाही विकायचे नाही, आम्ही घरात खायसाठी केलेले आहे. आता ते पावसाळ्यात थंडीमध्ये खायलाच पाहिजे. हो, कंबरदुखी वगैरे होत असेल तर हे अगदी पौष्टिक लाडू आहेत. तसेच आपली मुलं सुद्धा हे लाडू खाऊ शकतात. आमच्या वरुणला तर खूप आवडतात, भले कडू लागले तरी नाही लागत आहेत, पण कडू एवढे नॉर्मल आहे. तरी मी 70-80 ग्रॅम मेथी घातली त्याच्यात. आता मेथीचे लाडू म्हटलं की मेथी घालायलाच पाहिजे. मेथी जास्त नाही घातली, कमीच घातली जरा. असं मेन तर मेथी आहे ना, लड्डू मेथी के हे, तर त्याच्यामध्ये मेथी पाहिजेच. मेथीचा तर प्रमाणात ड्रायफ्रूट. वा वा वा, आणि तूप पण. चला छान छान सगळे लाडू बनवा, मग आपण टाकूया सर्वांना. हां चल, थोड्या वेळाने बोलूया. हो चालेल चालेल. तर मंडळी फायनली आपले लाडू बनवून झालेले आहेत. एक हात आड भरलेला आहे आणि एक हात आड भरलेला. आय थिंक हे जवळजवळ 50-60 लाडू असतील आहे, बरोबर. वरुणनी पण खाऊन झालंय. आणि आता तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट दाखवते. या लाडूच्या गोंधळामध्ये काय झालंय बघा, हा पसारा, भांडी बघा, हा ओट्यावर झालेला आहे सगळा पसारा पसारा पसारा. लाडू तर झाले बनवून, वाव छान, आणि टेस्ट वा 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 अप्रतिम. आता मी आणखीन एक काहीतरी केले, तुमच्याबरोबर शेअर करते, दाखवते, आणि हा लाडू कसा खायचा ते तुम्हाला मी दाखवते. चला.
तर मंडळी आपले छान असे लाडू झालेले आहेत. वाव, असे लाडू झालेले आहेत. सुंदर, किती छान दिसत आहेत बघा लाडू. मस्त असे लाडू झालेले आहेत. किती छान दिसत आहेत की नाही? वाव. तर हे लाडू असे छानपैकी झालेले आहेत आणि फुल टेस्टी झालेले आहेत एकदम. हा एक ताट झालेला आहे आणि अजून एक हा ताट झालेला आहे. अजून मी लाडू मोजलेले नाही आहेत किती झाले आहेत ते. आणि पण आता हा लाडू कसा खायचा विशेष म्हणजे ते मी दाखवते. तर तुम्ही बोला लाडू कशाला करायचा, मग तसंच असंच ठेवून द्यायचं डबा भरून. तसं नाही, लाडू काही जणांना खायला आवडतो, पण मी असं करून खाते बघा. तर आता मी जे सारण आता शेवटी कसं ते सगळं असा चरचरीत शेवटचं लास्टचं सारण उरलेलं असतं आपलं ते. तर ते मी काय केलं, दूध गरम केलं आणि एका वाटीत घेतलं आणि ते असं बर्फीसारखं बनवलं. वाव, मला मेथीचा लाडू असा खायला आवडतो. वाव, इतका सुंदर लागतो आणि इतका सॉफ्ट लागतो. ज्यांना असा सुका लाडू नसेल खायचा, असा सुका लाडू नसेल खायचा, त्याने काय करायचं, मस्त गरम गरम उकळतं दूध घ्यायचं वाटीभर, त्याच्यामध्ये हा लाडू टाकायचा. मग तो लाडू मस्त असा बर्फीसारखा बनतो आणि टेस्ट हा हा एक नंबर. काय टेस्ट झाले लाडूची, सुंदर. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे आपण. तर आजचा लाडूचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा, त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि आज जी रेसिपी दाखवली ना मी तुम्हाला, ती परफेक्ट रेसिपी झालेली आहे. एका वाटीच्या प्रमाणात दाखवली. वाटी पण मी तुम्हाला दाखवली होती, अजून परत दाखवली. ही वाटी घेतली होती मी. याच वाटीच्या ह्याच्याने मी जवळजवळ 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना, 1 वाटी किंवा जे जास्त आहे बदाम पिस्ते जास्त होते तर मी 2 वाट्या घेतल्या. सुकं खोबरं 2 वाट्या घेतल्या. तर असं हे सगळं वाटीचं प्रमाण घेऊन हे सगळं साहित्य मी कसं कसं भाजलं, कसं कसं वाटलं वगैरे, वाटून घेतलं, कसं एकत्र करायचं ते. त्याच्यानंतर ते दोन्ही मी एकत्र केले आणि हीच वाटी भरून मी 1 साखर घेतली आणि 1 वाटी साखर दळून घेतली, मिक्सरला काढून घेतली आणि ती पुन्हा ह्याच्यामध्ये घातली. म्हणजे साखर घातली का कशी परफेक्ट अगदी आपला म्हणजे गुळाचं किंवा आपला गोडवा हा परफेक्ट प्रमाणात येतो साखर घातल्यावर. गूळ घातल्यावर पण येतो, पण जरा थोडीशी साखर पण घालावी. ठीक आहे. तर ह्या वाटीने मी बरोबर 1 वाटी साखर घेतलेली होती. ती सगळी मिक्स केली. त्याच्यानंतर मग सगळं सारण सगळं साहित्य एकत्र केलं, पीठ पण एकत्र केलं. पीठ सगळं त्या सगळ्या ड्रायफ्रूट्सला असं सगळं चोळून मस्त मळून घेतलं ते व्यवस्थित. आणि मग तर हे पण दाखवलं मी तुम्हाला दूध कसं पीठ ह्याच्यात करायचं. तर तूप किती घेतलं, तर तूप बरोबर ह्या 2.5 वाट्या तूप झालं असेल. पहिले मी तुम्हाला तूप दाखवलं सुरुवातीला, ते तेवढं तूप घातल्यानंतर मी पुन्हा ही 1 वाटी पुन्हा तूप घातलेलं आहे पीठ भाजताना. आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही बघितलेच की मी हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्येच सगळे भाजून घेतले होते. हे सगळं एकत्र केलं आणि नाही त्याच्यानंतर गूळ जेमतेम फक्त वितळायचं, तार काढायची नाही गुळाला. वितळवायचं नसेल ना तर सरळ सरळ आपलं जॅगरी पावडर भेटते, ती पण तुम्ही यूज करू शकता. जॅगरी पावडर घाला जर तुम्हाला वितळवून नसेल घालायचं. मी वितळवूनच घालते सहसा, ते खूप छान होतात लाडू. तर खूप छान झालेत लाडू. असे तूप घालायचं मग त्याच्यामध्ये तोपामध्ये आणि गूळ घालायचं. गूळ छान मेल्ट करून घ्यायचं, वितळून घ्यायचं आणि मग हे सगळं सारण त्याच्यामध्ये एकत्र करून मस्त सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. एकूण एक सगळ्या त्या ड्रायफ्रूट्सला, त्या सगळ्या सारणाला गूळ व्यवस्थित लागलं पाहिजे असं ते मिक्स करायचं आणि छानपैकी गरमागरम लाडू वळायचे. हात बघा असे लाल लाल झालेले आहेत माझे हात. ओ हो हो हो, लाल झालेत मस्त हात, इतके लाल झालेत. आणि आता असं हे होतंय ना हाताला, खूप लाल झालेत, खूप चटके लागले हाताला. चांगलं खायचं तर हाताला चटके तर लागले पाहिजेत नाही का. असो, चला. तर आजचा हा छानपैकी तुम्ही अशी माझी रेसिपी बघा. परफेक्ट प्रमाणात मी दाखवलेलं आहे. माझ्या ह्या प्रमाणातच तुम्ही तुमचं सगळं साहित्य घ्या आणि
लाडू बनवा. तुम्ही गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाचं डाळीचं पीठ पण वापरू शकता. आपलं मूग असतात ना त्याचे पण लाडू करू शकता. असे मुगाचं घालायचं पीठ ह्याच्यात काही हरकत नाही, पण सहसा गव्हाच्या पीठात छान होतात. पीठ नाही घातलं तरी चालेल, गूळ घाला आणि नुसतं ड्रायफ्रूट्स घाला तरी चालतील, तरी खूप अप्रतिम लाडू होतात बरं का. चला, तर खूप झालं बोलणं, आता माझं झालेलं आहे. आता मला खूप पसारा आवरायचं आहे. आणि सांगते आणखीन 3 वाजता मी लाडू करायला घेतले होते. 3 वाजता मी सगळं भाजायला घेतलं. बरोबर 4:30 वाजता 4:30 4:45ला माझं सगळं भिजून झालं. त्याच्यानंतर मग मी सगळं ते सारण बनवायला घेतलं गुळवेळ वितळवून. तर आत्ता बरोबर वाजलेले आहेत 6:30. 6:30 वाजलेले आहेत. दिसतंय तुम्हाला घड्याळात बघा, 6:30 वाजलेले आहेत. बरोबर 3 ते 4 तास हे लाडू करायला लागतात. अख्खा दिवससुद्धा जातो. पहिले अख्खा दिवस जायचा माझा. आता मी खूप कमी प्रमाणात केलेत लाडू, नाही तर 5 किलोचा डबा भरतो माझ्या लाडवाचा, एवढे होतात लाडू. असो, पण मी आता कमी केले. तर एवढे 3-4 तास लागलेले आहेत आणि आता खूप दमले, हात दुखायला लागलेले आहेत. तर चला आता हा मी व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये, छानशा कुठल्या तरी नवीन रेसिपीमध्ये शेअर करीन. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा कसं झालं, आणि तुम्ही नक्की करून बघा बरं का. लाडू आवडले तर नक्की करा, आवडतीलच, करून बघा आणि असं मस्त दूध घालून खाऊन पण बघा. ठीक आहे, चला पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, बाय.